चला तर आज एक नवीन रेसिपी बघूया. पावसाच्या दिवसामध्ये असं गरम गरम वाफाळलेलं खायला खूप छान वाटतं ना. तर ॲक्च्युली ही रेसिपी एक DMमुळे मी करते आहे. मला असं वाटलं की खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना शेअर करावी. इझी पण आहे आणि भर पावसामध्ये गरम गरम वाफाळलेलं खायला सगळ्यांनाच आवडेल. ॲक्च्युली हा एक पदार्थ गोड आणि थंड आहे. आहे फालुदा. DMमध्ये मला विचारलं गेलं होतं की आपण जो थंड किंवा आईस्क्रीमसारखा किंवा कुठलं तरी मिल्कशेक वगैरेसारखा काही पदार्थ जो असतो तो आपण थंडच खाऊ शकतो का? आता पावसाळ्यात खायची इच्छा झाली तर कसं खायचं? तर याचं उत्तर आहे हे. बघा, अगदी सोपं. 1 लिटर मी दूध घेतलं आणि एक पॅकेट आहे हे फालुदाचं केसर फ्लेवरमधलं. तुम्ही वेगळे फ्लेवर्सही वापरू शकतात. मी यात कुठली कंपनी मेन्शन केलेली नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीची कुठल्याही कंपनीचं 1 लिटर दुधाला एक पॅकेट अशा प्रमाणाचं आहे, योग्य प्रमाण आहे. मी दुधाला न आटवता त्यामध्ये उकळी आल्याबरोबर पॅकेटचं पूर्ण मटेरियल टाकलं. त्यात मटेरियलमध्ये फालुदामध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात ते आहेच आणि सोबत ड्रायफ्रूट्सही होते. थोडे कमी प्रमाणात वाटले. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ना तर तुम्ही यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट अजून घालू शकतात, जेणेकरून ते खूप हेल्दी पण होईल आणि खूप टेस्टी पण लागतं ड्रायफ्रूट्समुळे. तर याला आधी चांगलं फुल गॅसवर मी उकळून घेतलं आणि नंतर मंद गॅस करून टाकला. मध्ये मध्ये ढवळत राहिले, कारण की ते खाली पातेल्याला लागायला नको म्हणून. तर याची काळजी तुम्हीही घ्यायची आहे, नाहीतर तो एक जळता फ्लेवर येतो, ते अजिबात चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे थोडासा वेळ द्या. अगदी इझी रेसिपी आहे, फक्त थोडा वेळ तिथे थांबावं लागेल आणि मंद आचेवर ते जेव्हा होतं आहे ते सारखं ढवळत राहायचं. बघा, दिसायला इतकं अप्रतिम, बाहेर पाऊस पडतो आहे, सुंदर गरम गरम ही रेसिपी रेडी होते. एकदम कुणीही बनवू शकतं, इतकी सोपी आहे. एवढं आहे झाल्यानंतर थोडा वेळ याला द्यायचा. नंतर एक क्रीमी स्ट्रेक्चर जो तयार होतो तो होतो. नंतर याला तुम्ही सर्व करायचं. आता मी ही ॲज इट इज असं गरम गरम खाऊ शकले असते, पण माझ्याकडे मी नेहमी सीड्स रोस्टेड करून ठेवते, ड्रायफ्रूट्सही तसे रोस्टेड करून ठेवते. तर मी यामध्ये सीड्स टाकले. थोडं हेल्दी वे पण आहे खाण्याचा सीड्सला आणि यामध्ये खूप छानही लागतं, ते एक क्रंची फ्लेवर येतो. पण तुम्ही टाकलेच पाहिजे असं काही नाही, ॲज इट इज असंही तुम्ही सर्व करू शकतात. असंही खूप छान लागेल, कारण यामध्ये ऑलरेडी ड्रायफ्रूट्स आहेत. तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि केसरही ॲड करू शकता. थोडंसं रिच बनेल अजून आणि खूप छान लागेल. हे असंही खूप छान वाटतं तिथे भर पावसामध्ये गरम गरम ही रेसिपी खूपच टेस्टी लागली. तुम्ही बनवा, खा आणि तुमच्या फ्रेंड सर्कललाही हे शेअर करा. नक्की बनवून बघा, खरोखरच खूपच इझी आणि मुलांना अतिशय आवडेल अशी ही रेसिपी आहे. थंडीच्या दिवसात, म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात